काँग्रेसने स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा फक्त वापर केला असून अशा महान व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार देण्याविषयी काँग्रेसने कधीच पुढाकार घेतला नाही, अशा शब्दामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 29 तारखेला कराड येथे सभेसाठी येत असून यावेळेला मी त्यांच्याकडे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी करणार असल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला, पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते। ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही। आणि असं असताना, असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचं त्यांना सुचलं, त्यांना खरं तर वास्तविक त्यांना सुचायला हवं होतं की त्यांना ह्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना दिला गेला हवा होता, तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार। त्यावेळेस का झालं नाही मला माहीत नाही, पण येत्या 29 तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजीची सभा ह्या सातारा जिल्ह्यात होत आहे। ही सभाचं ठिकाणसुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ती सभा होत आहे। आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन, भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावं।